शेतकरी मंडळी राम राम. लवकरच पावसाळा लागणार आहे आणि पावसाळ्याच्या पाण्यासोबत दरवर्षी आपल्या शेतामधला जो गाळ वाहून जाते तो आपल्या शेतामध्येच आपण कशा प्रकारे थांबवू शकतो आणि गाळ थांबवण्याची काय प्रक्रिया आहेत आज प्रत्यक्ष डेमोसहित आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. अतिशय कमी खर्चामध्ये चांगले उपाययोजना करून लाख मोल किमतीचा हा जो गाळ आहे हा आपल्या वावरामध्येच आपण थांबायला पाहिजे. आता बरेच शेतकरी बांधव असे आहेत की हजार रुपये खर्च करून नाल्यातला तलावातला जो गाळ आहे हा आपल्या शेतामध्ये आणतात. का बरं? कारण गाळ जो आहे हा खताची बरोबरी करते, आपली जमीन सुपीक करण्याचं काम हा गाळ करते. आणि जर आपल्या वावरातला दरवर्षी जो गाळ जो आहे हा जर वाहून गेला तर आपली जमीन पिकेल कशी हा प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि म्हणून यंदाच्या पावसाळ्यामध्ये आपल्या शेतामधला किमान जरी गाळ नाही आपण विकत आणला तर आपल्या वावरांमध्ये जरी गाळ आपण थांबवला तरी फार मोलाची गोष्ट आहे. कारण एक वेळ खत भेटीन, बियाणं भेटीन, कोणतीही गोष्ट भेटीन, पण गाळ शक्यतो आता भेटत नाही. तर आता हा जो गाळ आहे हा आपल्या वावरामध्येच आपण कशा प्रकारे थांबवू शकता. तर 3 पर्याय आपल्याकडे आहेत. त्यामधला पहिला पर्याय आपण मागच्या वेळेस पाहिला होता की जे हत्ती गवत आहे ते हत्ती गवत जे की आपल्या नाल्याच्या काठावर आपण लावतो ते हत्ती गवत आपल्याला वावराच्या धुऱ्याला लावायचं आहे. जिथून वावराचा उतार असेल ते हत्ती गवत लावून घ्यायचं आहे. दुसरा प्रकार आहे जाळी बांध. आता हे जे दगड आहेत या दगडाच्या खाली एक जाळी येते आणि पूर्णपणे या दगडाचा ते कव्हर करून घेते. हा दुसरा पर्याय आहे. आणि तिसरा पर्याय जो आहे तो आपण गेले 3 वर्ष झाले करत आहे, तो म्हणजे हा गोटा बांध. या गोटा बांधाचे एवढे जबरदस्त फायदे आहेत की मागच्या वर्षी आम्ही हा बांध टाकला होता दुसऱ्या शेतामध्ये 2 फुटापर्यंत त्या ठिकाणी गाळ येऊन थांबलेला होता. एवढे चांगले फायदे या गोटा बांधचे आहेत. आता प्रत्यक्ष डेमो आपण अगोदर पाहू की या गोटा बांधमधून पाणी वाहून जाते कसं आणि गाळ आपला थांबणार कसं. ठीक आहे ना. आता 1 मिनिट समजून घ्या की समजा हे आपलं पाणी आहे, वरचं जे पडते पावसाळ्यामध्ये ते हे पाणी आहे. ठीक आहे ना. आता हे पाणी आपण या ठिकाणी टाकलं, हे बघा हे पाणी या ठिकाणी आपण टाकलं, एक थेंबही पाणी या ठिकाणी राहत नाही, संपूर्णपणे या गोटा बांधच्या तिकून पाणी जाणार आहे. हा खूप जबरदस्त फायदा आहे या गोटा बांधचा. ठीक आहे ना. आता हा जो गोटा बांध आहे हा आपण टाकावा कसा, याचं अंतर किती घ्यावं. तर आपल्याला जी रुंदी आहे ही 3 फूट घ्यायची आहे. आपण 3 फूट याची रुंदी आहे हे घेतलेली आहे. लांबी जी आहे हे तुमचा बांध किती आहे याच्यावर डिपेंड करते. आणि 3 फूट जर आपण घेतली तर जो हा बांध आहे हा चांगल्या प्रकारे टिकते. पाणी किती येऊ, कितीही जोराचा पावसाळा हो, मुसळधार पाऊस हो किंवा किती संकट आले तरी हा जो बांध आहे गोटा बांध हा खचणार नाही, फुटणार नाही, एवढी मात्र या गोटा बांधची गॅरंटी आहे. हे जे गोटे आहेत हे पूर्णपणे गोल गोटे आहेत. याच्या जागी तुम्ही जे फाळ असते आपली ते फाळचा वापर करू शकता किंवा विटा कोरं जे आपल्या घरातलं बांधकामच्या वेळेस वेस्टेज मटेरियल निघते ते सुद्धा आपण या वावराच्या बांधावर टाकू शकता. आता बांध आपल्याला कुठं आणि किती संख्येमध्ये टाकायचं आहे, या संपूर्ण पाणी पाहिजे संपूर्ण बाहेर निघाल तिकडे गोटा बांधच्या आहे. ठीक आहे ना. हा फायदा आहे. आता हा जो बांध आपल्याला टाकायचा आहे शेतामध्ये जो पूर्ण उतार असेल ते उतार शेवटी आपल्याला बांध टाकायचा आहे. 5 ते 6 फूट जागा सोडून द्यायची आहे. अरे तिकून संपूर्णपणे आपल्या शेताचा हा नाला आहे आणि नाल्याच्या शेजारी संपूर्णपणे आपल्या वावराला असा ढाय आहे आणि याच्यामध्ये आपण हा जवळपास 30 फूट रुंदीचा हा जो बांध आहे हा टाकलेला आहे. 30 बाय 3 फुटाची आपण रुंदी घेतलेली आहे. लांबी जी आहे ही 30 फूट आहे. आणि अशा प्रकारे आता हा जो गाळ आहे आपल्या वावरामधलाच आपल्या वावरात थांबणार आहे. दरवर्षी आपल्याला दिसत नाही परंतु 1000 रुपये किमतीचा गाळ हा नाल्यामध्ये वाहून जाते. जर आपल्या शेतामधला गाळ जर आपण टिकवला, आपल्या वावरामध्ये थांबवला तर आपली जमीन सुपीक होते. आणि जमीन जर सुपीक झाली तर कमी खर्चामध्ये उत्पादन जे आहे ते चांगलं निघते. आणि म्हणून तुम्ही यावर्षी काही करा, कसंही करा, परंतु आपल्या शेतामध्ये बांध हा असणं फार आवश्यक आहे. तुम्ही हत्ती गवत लावा किंवा आपल्याकडे नेपियर आहे तुम्ही नेपियर लावा. फक्त नेपियरला उन्हाळ्यामध्ये पाणी पाहिजे. हा गोटा बांधाचा याला ना पाणी पाहिजे उन्हाळ्यामध्ये ना काही पाहिजे, वर्षानुवर्ष हा जो आहे हा टिकते. आणि हे जे दगड आहेत आमच्या आजोबांनी 20 वर्षापूर्वी असे दगड आणून ठेवले होते. आज ते कामामध्ये पडत आहेत. मागच्या 4 वर्षापासून आपण प्रत्येक शेतामध्ये असे बांध टाकत आहे. आता या उन्हाळ्यामध्ये या शेतामध्ये आम्ही हा बांध टाकलेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये इथं किती गाळ थांबणार आहे याचा व्हिडिओ आपण करू. आता तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहिलं की संपूर्ण जे पाणी आहे हे बाहेर निघून गेलं. कारण येणारा जो काळ आहे हा शेतीमध्ये आहे, शेतकऱ्यांचा आहे.
शेती आपल्याला कशी सुपीक करता येईल हाच आपला प्रयत्न आहे आणि त्यामधलाच हा एक भाग आहे. लवकरच पेरणीला सुरू होणार आहे आणि इकडे पेरणी लागल्या की शेतकरी रिकामं होत नाही. आणि उन्हाळ्यामध्येच आपल्याला जे काय करायचं आहे, नवीन बांध टाकणं, जुना बांध स्वच्छ करणं, ते आपण करून घ्या. एखादं काम राहिलंच चालते, परंतु शेताला बांध असणं फार आवश्यक आहे. कारण गाळाची किंमत जर आपण आता केली नाही तर फार मोठं नुकसान त्या ठिकाणी आपलं होऊ शकते. या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आणि हे जे रुंदी आहे हे तुम्ही 4 फूट घेतली 5 फूट घेतली तरी काही अडचण नाही. कारण हे जे दगड आहेत हे पूर्णपणे फिट बसत नाही, अंदर पोकळ असतात. पाणी किती आलं संपूर्णपणे होऊन जाते. तुम्ही आता पाहिलंच, एक थंबी पाणी अशी शिल्लक नाही, पूर्णपणे या गोट्या बाबतीतून निघून गेलं. आणि गाळ जो आहे हा गाळ मात्र थांबला. तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा. आम्ही तर केलेलंच आहे. या व्हिडिओ संदर्भात जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कामाचे व्हिडिओ रोज तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद. जय जवान, जय किसान.